चॅनलवर नवीन नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला फॅमिली वाढवायची आहे. पाहू शकता अंडाकरी किती सुंदर झालेला आहे. नमस्कार, मी दिव्यास व्हेजीस फाईव्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. आज पाहणार आहोत अंडाकरी संडे स्पेशल. तर कसं करणार आहोत ते पाहूया. सर्वप्रथम मी ते कढई घेतलेलं आहे, तेल घातलेलं आहे 1 चमचा, त्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे अर्धा चमचे आणि लवंग घातलेला आहे. खडे मसाले तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, जे तुमच्याकडे असतील ते अवेलेबल. तमालपत्र वगैरे घालू शकता. आणि इथे लसूण घातलेलं आहे आणि आता आलं घातलेलं आहे, अर्धा इंच आलं बारीक तुकडे करून. आणि हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत 2. पाहू शकता तुम्ही. आणि तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर. आणि आता कांदे घातलेले आहेत मी इथे. छोटे होते कांदे, त्याच्यामुळे मी 5 ते 6 कांदे घातलेले आहेत. तुमच्याकडे जर का मोठे असेल तर 3च घाला. आणि छान असं परतून घ्यायचं आहे. 3 अंड्यांचा अंडाकरी करते, प्रमाण तुम्हाला सांगते आहे. आणि पातळ असं छान लांब चिरून घ्यायचं. आता टोमॅटो घातलेले आहेत मी ते 2 मोठ्या आकाराचे लाल. आणि आता या स्टेजला घालायचं आहे. छान असं परतून घेऊयात. आणि कोथिंबीर असेल देठ घालू शकता तुम्ही. आणि चवीनुसार मीठ घालते मी इथे, जेणेकरून टोमॅटो सॉफ्ट व्हावेत लवकर. आणि पाव चमचा हळद. आणि ह्याच्यामध्येच मसाले घालते मी, जेणेकरून छान लागते भाजी. अशी नक्की ट्राय करा. आणि आता मी इथे कांदा लसूण मसाला वापरते. तुमच्याकडे साठवणीचा मसाला असेल तर तेही घालू शकते. तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकते. 3 चमचे कांदे मसाले घातलेले आहेत. आणि आता छान असं परतून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा, खूप छान लागते भाजी. आणि रंगसुद्धा खूप छान आहे, अगदी रेस्टॉरंट स्टाईल, ढाबा स्टाईल म्हणू शकता. आणि गरम मसाला घालते मी इथे. आणि अंडाकरी मसाला असेल तरी घालू शकता, किंवा गरम मसाला असेल तर अंडाकरी मसाल्याची काही आवश्यकता नाही. खूप साधी सोपी आणि एकदम इन्स्टंट आहे. बॅचलर लोकंसुद्धा करू शकतात, अगदी साधी सोपी आहे. आणि आता हे वाटण गार झाल्यानंतर पेस्ट करून घेऊया. आणि आता पुन्हा पाहू शकता मी पेस्ट करून घेतलेलं आहे ते वाटण. एकदम फाईन अशी एकदम प्युरी फाईन पेस्ट करायची आहे, तेव्हाच आपली जी भाजी आहे अगदी रुचकर आणि छान लागते. मी तेल घातलेलं आहे 2 चमचे कढईमध्ये, पुन्हा त्याच कढईमध्ये. आणि जे वाटण आहे एकदम गार झाल्यानंतर ते इथं पेस्ट करून घालायचं आहे. आता या स्टेजला पाहू शकता तुम्ही. जितकं वाटण आपण एकदम स्मूथ आणि एकदम पेस्ट फाईन ज्यावेळी तुम्ही हे कराल वाटण, तेव्हाच तुमची जी ग्रेव्ही आहे, भाजी आहे, खूप छान थिक आणि एकदम टेस्टी लागते. नाहीतर मग कचकच लागते, ती अजिबात खायला चविष्ट लागत नाही. त्याच्यामुळे एकदम बारीक फाईन असे पेस्टच करायची, कोणतीही ग्रेव्हीची भाजी असू देत. आणि छान असं मिक्स करून घेऊया चमच्याच्या साहाय्याने आपण. आणि मस्टर्ड ऑइल घातलेलं आहे मी इथे. आणि मस्टर्ड ऑइल घातलं की तेल छान असं एकदम कडकडीत तापून द्यायचं आहे, आणि तेव्हाच आपल्याला मसाला घालायचा आहे. आणि आता मी झाकण ठेवून ह्याला छान असं शिजवून घेते आहे ग्रेव्ही. पाहू शकता तुम्ही. ग्रेव्ही छान शिजू द्यायची, अजिबात घाई गडबड करायची नाही, तेव्हाच भाजीला चव छान येते आणि रुचकर लागते, खायला अप्रतिम लागते चव. आणि अंडे जे आहेत मी अगोदर शिजून घेतलेले आहेत. तो व्हिडिओ मी काही दाखवलेला नाही, व्हिडिओ खूप मोठाही होईल आणि शूट केलेलं नाही. आणि व्हिडिओ जे अंडे आहेत ती शिजून घ्यायचे. मी 3 अंडे बॉईल करून ठेवलेले आहेत अगोदरच. आणि छान असं आपल्याला शिजून घ्यायचं आहे. आणि मसाले वगैरे अगोदरच घातलेले आहेत, त्याच्यामुळं एक 5 ते 7 मिनटं छान असं शिजून द्यायचं आहे आपल्याला. आणि अशी भाजी खायला खूप छान लागते, खरंच तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जे पाणी आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ते मी ते घालत आहे. पाणी जे आहे अंदाजे इथं 2 ग्लास घातलेलं आहे मी ते. जास्त मला थिक ग्रेव्ही भाजी नाही करते मी, भातासोबत वगैरे सुद्धा खाऊ शकते, या ह्याच्यानेच केलेलं आहे मी अंदाजानेच.
2 ग्लास इतकं पाणी पाहू शकते. उकळी मस्त अशी आलेली आहे. कोथिंबीर असेल ती या स्टेजला घालू शकता. आणि आता अंडी जे आहेत ते मी 2 खाप असे करून घेतलेले पाहू शकता तुम्ही. आणि असे मी घालते आता. उकळी आली आहे आणि आता आपण अंडी या स्टेजलाच घालायचं आहे. आणि अंडी घातल्यानंतर एक 3 ते 4 मिनटंच आपल्याला आणखीन उकळी येऊन द्यायची आणि मग गॅस बंद करायचा आहे. आणि चवीनुसार मीठ घालते. मीठ थोडंसं कमी वाटलं मला. टेस्ट करून मग बघायची आणि मग चवीनुसार मीठ घालायचं अर्धा चमचा. पाहू शकता. आणि अजून छान अशी उकळी येऊन द्यायची 4 ते 5 मिनटं. आणि शिजून झाली भाजी आपली तयार आहे, रेडी आहे. पाहू शकता खूप सुंदर असं रंग आलेला आहे.